नाही असं काय नाही त्याचा अर्थ. आता कोणाला कसा अर्थ घ्यायचा ते काय मी सांगू शकत नाही, परंतु आम्हाला विभाजन करणं महत्त्वाचं होतं, कारण मार्केट कमिटी हा लुटीचा अड्डा झाला होता. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न समितीवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे. मी आमदार झाल्याच्या नंतर जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना अशी होती की आपली जतची कृषी उत्पन्न बाजार समिती ही वेगळी झाली पाहिजे. आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं जर डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्याचं विभाजन होणं खूप गरजेचं आहे, आणि म्हणून मी पाठपुरावा करत होतो. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ यांच्या आदेशाने पणन खात्याचे मंत्री माननीय जयकुमार रावल साहेब यांच्या सहकार्यानं आणि माननीय चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री यांच्या मदतीनं आज त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आपल्या सांगलीचे DDR यांनी आता प्रशासक म्हणून पूर्ण मार्केट कमिटीचा ताबा त्यांच्याकडे घेतलेला आहे, आणि इथून पुढं आम्ही चांगल्या पद्धतीनं मार्केट कमिटी डेव्हलप करण्याचा प्रयत्न करणार आहे. सांगली जिल्हा परिषदेत भाजपचा करेक्ट कार्यक्रम झाला होता म्हणून नाही असं काय नाही त्याचा अर्थ. आता कोणाला कसा अर्थ घ्यायचा ते काय मी सांगू शकत नाही, परंतु आम्हाला विभाजन करणं महत्त्वाचं होतं, कारण मार्केट कमिटी हा लुटीचा अड्डा झाला होता. अनेक वेळा अनेक बातम्या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून बघितल्या, आम्ही पेपरला वाचल्या, आणि लोकही सुरस कथा या मार्केट कमिटीतल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात सांगत असतात. आणि त्यामुळं आता हे सगळं जे चुकीच्या पद्धतीनं काही ठराविक लोक या मार्केट कमिटीचा दुरुपयोग करत होते, आणि ते आता बंद होईल. आता इथंही चांगले सदस्य येतील, कवठेमंकाळला येतील, जतला येतील, आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष या लोकांचं या मार्केट कमिट्यांवरती राहील.